विश्वास आहे की मराठा क्रांती मोर्चात 18 पगड जातीचे लोक येऊन त्या क्रांती मोर्चामध्ये मराठा समाज मोठा भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा देत होता। आणि आज जर का तुम्ही बघितलं तर विविध जाती धर्माचे लोक याच मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली दाते पाटलांना पाठिंबा देण्याकरता आले आहेत। हे मराठा क्रांती मोर्चाचं सर्वात मोठं यश आहे की या महाराष्ट्रातला जातीवाद आणि धर्मवाद या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपलेला आहे। आणि आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही एकदा भूमिका समजून घ्या। तुम्हाला पण आम्ही अडचणीत आणत नाहीत, संविधानात चौकटीत असलेल्या मागण्या आहेत, तुमच्या लेवलवरच्या मागण्या आहेत, तुम्ही तात्काळ मंजूर करू शकता। परंतु तुमच्या डोक्यात असलेली जी विकृती आहे RSSच्या नावाखाली तुम्ही जे जातीवाद पेरलाय तो जातीवाद जर का संपवायचा असेल, या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे ही जर का या महाराष्ट्रात रुजवायची असेल तर दाते पाटलांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट असेल, या सगळ्यांना विनंती आहे की या मागण्या जर का समजून घेतल्या तर मराठा ओबीसी, मराठा धनगर, मराठा बाकीच्या जातीवाद संपून जाईल आणि सगळ्यांमध्ये बंधुता निर्माण होईल, समता निर्माण होईल, न्याय मिळेल आणि स्वातंत्र्याची भावना या समाजामध्ये पेरल्याशिवाय राहणार नाहीत। ही जर का पेरायची असेल तर दाते पाटील याचं निमित्त ठरतायत, क्रांतिकारक निर्णय होऊ शकतो हे मी सरकारला विनंती करतो। आणि मी दाते पाटलांना या ठिकाणी विनंती करतो, वडिलांच्या वयाचे आहेत, गेल्या 10 दिवसापासून अन्नाचा कण नाही आहेत, उद्यापासून ते गोळ्या सोडण्याची या ठिकाणी घोषणा करतायत। आमची विनंती आहे की दाते पाटील तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून 4 मागण्या सरकारने जवळपास मान्य केल्याच्या भूमिकेत आहेत। जर का ते या ठिकाणी त्याचे सकारात्मक निर्णय घेऊन आले तर आम्ही तुमच्या या वयाकडे आणि या दुखण्याकडे बघून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषण सोडावं, अन्यथा तुम्हाला आमची विनंती आहे तुमची तब्येत, अँजिओप्लास्टी आणि जर का ब्रेन स्ट्रोक अटॅक आला तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे सरकारने समजून घ्यावं। आमच्यासारखे तरुण युवक दाते पाटलांच्या उपोषणाला अल्टरनेटिव्ह म्हणून यापुढे येऊ शकतात। फक्त आमच्या बापाच्या वयाच्या माणसाला विनंती आहे आणि सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आता ज्या मागण्या आपल्याला सकारात्मकरित्या शासनाने सांगितल्या आहेत त्या जर का पत्र आपल्यापर्यंत आलं तर दाते पाटलांना आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की आपण या उपोषणाला हा लढा आपल्या सातत्याने पुढे न्यायचा आहे। फक्त मराठा समाजाचे नाही तर इतरही समाजाचे प्रश्न अभ्यासक म्हणून दाते साहेबांना सोडवायचे आहेत। मराठा समाज मोठा भाऊ जरी असला तर इतर भाऊ आपल्याकडे अपेक्षेने बघतात। तुमच्यासारखा ज्ञानी आणि अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व या समाजाला अपेक्षित आहेत। तुमच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे अशी आमची मुलगा म्हणून एक समन्वयक म्हणून तुम्हाला विनंती आहे। आणि मी सर्व धर्मगुरूंना सुद्धा विनंती करतो, प्रशासनाला पण विनंती करतो। कॅबिनेटची चर्चा चालू आहे, कॅबिनेट चालू आहे, नितेश राणे असतील, पालकमंत्री असतील, अतुल सावे असतील, ही सगळी मंडळी शंभूराजे देसाईपासून तर बाबासाहेब पाटलांपर्यंत सातत्याने संपर्क करतायत। या ठिकाणी मॅरेथॉन कॅबिनेट होतीये आणि हे जे काही चुकीचे जी अर्जांनी आतापर्यंत शासनाने 30 मेच्या आंदोलनात दिले, मराठा समाजाची दिशाभूल केली, त्याची दुरुस्ती कदाचित आज संध्याकाळपर्यंत आदेश येतील अशी अपेक्षा आहेत। त्याच्यामुळे माझी सन्माननीय दाते साहेबांना विनंती आहे या बाबतीत आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे। शासन गेंड्याच्या खात्रीचं आहे पण तुमचा जीव आम्हाला महत्वाचा आहे। तुमच्यासारखे निष्कलंक लोक, अभ्यासू लोक आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी ज्ञान देतात आणि हा लढा सातत्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे। सरकारने जर का संध्याकाळपर्यंत या पद्धतीचा जर का आदेश आणला नाही तर या उपोषणाच्या समोर जसं गांधीजींच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन चालू आहे तर भगतसिंग आणि सुभाषचंद्रच्या बोसच्या भूमिकेत हे आंदोलन तरुण म्हणून आम्ही पुढे नेऊ एवढं नक्की सांगतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराज।